पुण्यातली मिसळ म्हटली की बार्बेक्यू मिसळ हे नाव आपल्या सर्वांच्या तोंडात येतच. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये आपल्या बरोबर आहेत थोराट्स बार्बेक्यू मिसळचे फाउंडर दीपक थोरात. तर या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे त्यांनी कशी थोराट्स बार्बेक्यू मिसळ ही सुरुवात केलेली, त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज, त्यांचं क्वालिटी कंट्रोल, स्टाफ मॅनेजमेंट आणि सर्व गोष्टी, त्यांनी कसा कोविड नंतर परत मार्केटमध्ये कमबॅक करून एक ग्रिप मेंटेन केलेली आहे. तर मिसळ प्रेमींनो, हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. तर नक्की पहा थिंक टॉक्स पॉडकास्ट शो विथ दीपक थोरात. दीपक थोरात सर, वेलकम ऑन द थिंक टॉक्स पॉडकास्ट शो. कसे आहात? थँक्यू कौस्तुभ. मी छान, तू कसा आहेस? मस्त एकदम. आणि आय गेस आपण ही जी मुलाखत आज घेतोय किंवा हे जे पॉडकास्ट असणार आहे, आपलं जे कॅज्युअल डिस्कशन असणार आहे, आपली फ्रेंडली मीटिंग असं मला वाटतं. मला पॉडकास्ट वाटतच नाही आज. आणि हे मला असं वाटतंय की आपण जवळपास 3 ते 4 वर्षानंतर भेटतोय. कॉलेज डेज मध्ये 2019ला तुम्ही माझ्याकडे आलो होते. बरोबर. आणि तेव्हाच आपली पहिली भेट झाली, इथंच झालेली. एक्झॅक्टली. आणि खरंच मला तर हे बरं वाटतंय की तुम्हाला मी थोडे दिवसच आधी अप्रोच केलेलं की आपण असं करूया वगैरे, आणि तुम्ही लगेच टाइम देऊन आज आपण आता रात्रीचे 11:15 वाजता आहेत. येस. सो 11:15 वाजता आपण हे शूट चालू करतो. एक्झॅक्टली. आणि मलाही कौतुक आहे, कारण मी आता आपल्या डिस्कशन मध्ये कळलं की हा 110वा तुमचा एपिसोड आहे. येस. आणि 2019 पासून त्यात 2 वर्षात आपण पकडायचीच नाही लॉकडाऊनचे. बरोबर आहे. एवढ्या लहान वयात तुम्ही जे करताय म्हणजे सॅल्यूट आहे आणि कौतुकास्पद. थँक्यू. सेम. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सेम सर, तुम्हालाच आम्हाला शुभेच्छा द्यायच्यात, कारण की तुम्ही जी ही फ्रँचायझी चालू केली आहे, बार्बेक्यू मिसळ, बार्बेक्यू पावभाजी, थोराट्स बार्बेक्यू पावभाजी वगैरे, ह्या सगळ्याच्या फ्रँचायझीज तुम्ही चालू केल्यात. नक्कीच पुण्यामध्ये आणि बाहेर पण हे खूप प्रसिद्ध झालेलं आहे. सो आपण त्याच्याबद्दलच बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत, तुमच्या काही बॅक एंड स्टोरीज पण जाणून घेणार आहोत, आणि अशा काही स्ट्रॅटेजीज किंवा अशा काही गोष्टी जे आपले व्ह्युअर्स बघतायत, कोणी पुढे जाऊन कोणाला अशा टाईपचे फ्रँचायझी चालू करायचे, तुमच्या बरोबर जर त्यांना कोलॅबरेट करायचं असेल तर नक्कीच हे पॉडकास्ट हे असेल. पण सर, जसं की माझं स्वतःचा पण कॅफे आहे, मी बरेच दिवस असं, आपण जर हॉटेल लाईन मध्ये असलो, एक अशी गोष्ट होती की प्रत्येक दिवस वेगळा आहे आणि प्रत्येक दिवशी कुठला ना कुठला नवीन प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा चॅलेंज आहे. राईट. सो तुम्हाला काय वाटतं की तुमच्या ह्या फ्रँचायझीज मॉडेलमध्ये किंवा एवढे सगळे बरेच तुमचे आउटलेट्स आहेत, कारण की एक रेस्टॉरंट हँडल करणं इट्स अ डिफिकल्ट पार्ट वेन यू हँडल फ्रँचायझीज. तुम्हाला असं काय वाटतं की डेली बेसिसवर असे काय चॅलेंजेस येतात? आता खरं तर फ्रँकली आता तुमची सुरुवात आहे, त्यामुळे तुम्ही आता त्या चॅलेंजेसला जे फेस करतात ते ॲज ऑन टुडे मला फार येत नाहीयेत. बरं. पण जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता की माझा स्टाफिंगचा. म्हणजे आज मला जे करायचं त्या स्किलचा स्टाफ कसा हायर करायचा, कसा मिळवायचा, हे माझ्यासमोर एक चॅलेंज होतं. बरं. त्यानंतर आज माझ्या डोक्यामध्ये जी कन्सेप्ट आहे ती समोरच्याला मी एक्झिक्यूट करण्यासाठी, म्हणजे आज तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती तुम्ही तुमच्या स्टाफकडे तुम्ही फक्त त्यांना सांगू शकताय, पण त्यांना ऍक्च्युअलमध्ये ती उतरवताना जे चॅलेंजेस येतात ते फार मोठे असतात. म्हणजे माझा जो कुक आहे आता, बार्बेक्यू मिसळ स्टार्ट करताना त्याला मिसळ प्रकारच माहिती नव्हता. म्हणजे हे अतिशक्ती वाटेल किंवा खोटं वाटेल, मी त्याला पुण्यातल्या 90% मिसळ खायला घातल्या. त्याला मी कोल्हापूरला नेलं, कोल्हापूरच्या मिसळ खायला घातले. आणि याच्यामध्ये माझा मित्र आहे संदीप पवार म्हणून, त्यांनी आम्हाला ह्या R&D मध्ये मदत केली. आणि ह्या सगळ्या चॅलेंजेसमधून आम्ही हळूहळू बाहेर पडत, मी म्हणेल की कमीत कमी 8 ते 9 महिने ही R&D चालू होते. ओके. की कसं करायचं. आता 4 रस्ते ठेवायचं इथं डन होतं. ओके. सो ते करताना त्यांच्या रेसिपीज कशा असल्या पाहिजे, त्या टेस्ट कशा ॲडजस्ट झाल्या पाहिजे. नाशिकचा काळा रस्सा आहे, कोल्हापूर रस्सा आहे, जैन आम्हाला इंट्रोड्यूस करायचं होतं, पुणेरी रस्सा आहे ज्यात थोडे आंबट गोड असं ते फ्युजन होतं. सो बरं, याच्यामध्ये आमचा वेगळेपणा पण टिकवायचा होता. सो बार्बेक्यू मिसळमध्ये स्पेशलिटी आम्हाला सुरुवातीला ते चॅलेंजेस आले. आणि ॲज ऑन टुडे बऱ्याच गोष्टी आमच्या स्ट्रीम लेवल आलेल्या आहेत की आम्ही आता सेंट्रलाइज किचन केलं वगैरे. तरी स्टाफिंग आहे किंवा जे बाहेरच्या लोकांचे रिव्ह्यूज आहेत ते हँडल करणं आहे, हे मेजर चॅलेंज आहेत. व्हेंडर्स वगैरे आजच्या तारखेला माझे सगळे फिक्स आहेत. सो मला आजच्या तारखेला फार काही चॅलेंजेस नाही आहेत. आम्ही आमचं मॉडेल एवढं छान केलेलं आहे की त्याच्यामधनं आता आम्ही मल्टिपल ब्रँचेस करू शकतो. म्हणजे मी आज पुण्यामध्ये 8 ब्रँचेस रन करतो, एकाच ब्रँच, एकाच जागी बसून. कारण की ही सगळी आता सिस्टीम सेट झालेली आहे. बरोबर. सो कुठल्याही बिझनेसला किंवा कुठल्याही हॉटेल लाईनच्या बिझनेसला, जसं तुम्ही म्हटलात की
एक सेंट्रलाइज प्रोसेस असणं किंवा Exactly. सिस्टीम सेट करणं खूप जास्त गरजेचं अगदी आहे. बरोबर. सो ह्याचे फायदे तुम्ही कसे सांगाल की तुम्ही तुमच्या मॉडेलमध्ये हा. एक सिस्टीम बसवणं, कारण की कसं असतं, जर समजा मी तुमचा मित्र आहे, बरोबर मी तुमच्याकडे आलो, आपल्याकडे सिस्टीम नाहीये, बरोबर 10 रुपये कुठे गेले, 15 रुपये कुठे आले, हो. 1 लाखाचे ट्रान्झॅक्शन कुठे झाले हे अगदी करणं बरोबर. अवघड आहे. पण जर आपण अशा मोठ्या मोठ्या फ्रँचायझीज मॉडेलमध्ये गेलो, जसे की डंकिन डोनट्स झालं, मॅकडॉनल्ड्स झालं, तर तिथं आपल्याला 1.35 पण द्यावे लागतात. बरोबर सर सिस्टीम आहे, बरोबर. आम्ही काहीच नाही करू शकत. बरोबर. सो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमच्या याच्यात जसं तुम्ही म्हटलात की सेंट्रलाइज केलंय किंवा एक सिस्टीम बसवली, त्याच्यावर तुम्ही कसं काम केलं? आता मी पहिले तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो. ज्यावेळेस हे फ्रँचायझी मॉडेल मी प्लॅन केलं, त्यावेळेस आम्ही आमचे जे काही मसाले आहेत ते ड्राय फॉर्ममध्ये आम्ही बनवून घेतले. मग पुणेरी, कोल्हापुरी. ऑफकोर्स त्याच्यावरती इथे आल्यावरती काही प्रोसेस होतात. त्याच्यावरती पुणेरीसाठी वेगळी रेसिपी आहे, कोल्हापूरसाठी वेगळी रेसिपी आहे. ते होतं. हे आम्ही फ्रँचायझीला ट्रेनिंगमध्ये सांगितलं. ओके. फ्रँचायझीला आम्ही त्यानंतर आमच्याकडनं ते पूर्ण जे काही आपण त्याला प्रीमिक्स म्हणू शकतो, ते आम्ही त्यांना आता सप्लाय करतो. पण काय होतं ना, जरी आम्ही इथे ट्रेनिंगमध्ये काही गोष्टी सांगितल्या, तरी बरोबर. तिथे गेल्यावरती ऑन साईड ते चेंजेस करत बसतात. आता कोणताही फ्रँचायझी इन्व्हेस्ट करताना काही लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर. सो तो कधी करणार नाही की अरे ठीक आहे काहीतरी कर, पण ते त्याच्यामध्ये स्टाफ काही चुकीच्या गोष्टी करतो. जो मेन कुक असेल किंवा काय असेल, म्हणजे आम्ही सांगितलं 1 किलो तुम्ही एवढं एवढं पाणी टाका, की एवढं एवढं तुम्ही त्याच्यामध्ये कोणते मसाले ॲड ऑन करा. तर तो त्याचं डोकं चालवतो. ज्याच्यामध्ये फ्रँचायझी इंडस्ट्रीमध्ये नसतात, ते इन्व्हेस्टमेंट करून करतात. ठीक आहे, ते तेवढा इंटरेस्ट घेतात, पण रेसिपीजमध्ये त्यांना फार नॉलेज नसतं. सो तो त्यांच्या कुकला फॉलो करतात आणि बरोबर. याचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला. की बाबा आम्ही तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला ह्या 1 किलो मसाल्याला तुम्हाला एवढं मटकीचं स्टॉक, म्हणजे त्याला आपण मटकीचं आळणी पाणी म्हणतो, ते ॲड करायचं, किंवा पुणेरीमध्ये काय आम्ही ॲड बरोबर ऑन आहे. चिंच, गुळ ॲड ऑन करतो. तर त्याचं तिथे डोकं चालून ते सगळ्या त्यांनी रेसिपीचा सगळा म्हणजे काही ठिकाणी चुकीचा टेस्ट यायला लागला आणि त्याचा फटका आम्हाला बसला. सो आम्हाला काही फ्रँचायझीवरती ॲक्शन पण घ्यावं लागलं. आता ह्या सगळ्या मागच्या 4-5 वर्षात आम्ही असा अभ्यास केला की हे कसं आपल्याला सेट करता येईल. बरोबर. मग आम्ही आता सेंट्रलाइज किचनला आलो. हा. एकाच ठिकाणीवर आमच्या 8 ते 10 ब्रँचेसला आमच्या Supply जातो. सप्लाय जातो. याचा फायदा असा आला की मागच्या 2 महिन्यात प्राऊडली की आमच्या ज्या क्वालिटीवरच्या ज्या कंप्लेंट्स होत्या त्या अगदी इक्वल टू नो आल्या. आता काही फ्रँचायझीज आहेत ज्यांना आम्हाला ॲग्रीमेंटमुळे अजून आम्ही त्यांना ते फ्रँचायझीला आमचे अजून सेंट्रलाइज किचनमध्ये ॲड झालेले नाहीत. पण लवकरच जसे त्यांचे ॲग्रीमेंट्स क्लोज होते तसे त्यांना कंपल्सरी आम्ही याच्यामध्ये आणणार आहोत. हा आमचा मेन क्वालिटी कंट्रोलचा जो विषय आहे तो आम्ही एकदम स्ट्रीम लेवलला आणला आणि Okay. याच्यामुळे आता आम्ही पुण्यामध्ये मल्टिपल ब्रँचेस विथ इक्वल क्वालिटी आम्ही देऊ शकतो. ओके. आता राहिला विषय तुमचा इन्व्हेंटरीचा. आम्ही काय केलं, आता माझ्या ज्या 7 ते 8 ब्रँचेस आहेत त्या आम्ही आमच्या एका ग्रुपमध्ये त्यांचं डेली जे काय त्यांचे स्टॉक्स असतील ते येतात. म्हणजे आता समजा त्यांनी उद्या 10 पाणी बॉटल बॉक्सची ऑर्डर केली तर ते एका ग्रुपला येतं आमच्या. तिथून आम्ही आमच्या इन्व्हेंटरीमध्ये त्याचं एक म्हणजे मेन्शन करतो सगळं. आणि मंथ एक ॲट द एंड ऑफ मंथ ओपनिंग स्टॉक प्लस रिसिव्ह मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक करून आम्ही जो काय तिथे तुमचं आपण काय म्हणतो त्याला, की तिथे जो काही खर्च काय ते बरोबर. मटेरियल यूज झालेलं आहे त्यानुसार आम्ही त्याचं कॉस्टिंग काढतो. म्हणजे जर का आज आमच्याकडे आजच्या तारखेला 31 ऑगस्टला आमच्याकडे आता 10 पाण्याच्या बॉटलचे बॉक्स शिल्लक आहेत आणि सप्टेंबरमध्ये आम्ही 50 बॉक्स ऑर्डर केले असतील तर आमच्याकडे 60 बॉक्स असणार आहेत. एक एक्झाम्पल देतो मी, ते समजायला इझी राहील म्हणून. आणि ॲट द एंड ऑफ सप्टेंबर आम्ही बघणार की आता किती पाण्याचे बॉटल आपले शिल्लक आहेत. ओके. सो आम्हाला कळणार की पूर्ण ह्या मंथमध्ये किती एक्झॅक्ट पाणी Sale बॉटल्स, हां, म्हणजे आज कोणी आलंय बिस्लरी पिऊन गेले त्याचं जर म्हणजे कधी कधी स्टाफ पण पितात, कोल्ड्रिंक आहे. सो याचा आम्ही स्टॉक मेंटेन करतो सो दॅट आम्हाला आता कळतं की किती आपण खोलात आहोत आणि आपल्यामध्ये किती प्रमाणात चोरी होते. फॉर्च्युनेटली माझा जो स्टाफ आहे 100% प्रामाणिक आहे, मी 99 पण म्हणणार नाही. तरी सुद्धा मला माझी सिस्टीम बसण्यासाठी मी आता ह्या गेल्या 2 महिन्यात हे चेंजेस करत चाललेलो आहे. फरसाण किती किलो येतोय, किती किलो जातंय, कोणत्या ब्रँचला किती किलो जातंय. ग्रेव्हीज आम्ही जे आहेत आमचे रस्ते ते लिटरमध्ये येतोय. आम्हाला एक अंदाज आहे की पर लिटर किती सेल झाला पाहिजे. बर. सो आम्हाला ॲट द एंड ऑफ मंथ कळतं की ह्या ब्रँचला एक 500 लिटर रस्सा गेलेला आहे, मग त्यांचा सेल किती असला पाहिजे. एक टेंटेटिव्ह फिगर्स त्या रस्त्यावरून आम्हाला येतात, कारण आमचं कसं अनलिमिटेड कन्सेप्ट असल्यामुळे आम्ही एक्झॅक्ट ते काढू शकत नाही. बरोबर. जर ते लिमिटेड असतं आम्हाला माहिती की एका पर प्लेट साधा 150 ml तो एक ती ग्रेव्ही जाणार आहे. राईट राईट. त्यानुसार आम्ही ते एक्झॅक्ट फिगर घेऊ शकलो असतो. ओके. पण आम्ही पाव किंवा ग्रेव्ही किंवा फरसाण याचं एक टेंटेटिव्ह आम्ही एस्टिमेट काढू शकतो की आपल्याला याच्या अगेन्स्ट एवढा सेल आला पाहिजे.
पावाचं म्हणाल तर आम्ही प्रत्येक महिन्याच्या सेलला बघतो की ह्या महिन्यामध्ये एवढ्या पावाच्या लाद्या झाल्यात, तर त्यानुसार मग पर पर्सन किती पाव टेंटेटिव्ह आम्ही सांगू शकतो. हे सगळं आम्ही ह्या 2 महिन्यात, रादर पाव फरसाण तर मी पहिलेपासून करतोय, पण आता ह्या 2-2.5 महिन्यात मी हे कम्प्लीट सेटल केलेल्या आहेत गोष्टी, कम्प्लीट एकदम सिस्टीममध्ये आणलेल्या आहेत आणि हे जे चेंजेस अजून पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला दिसून येतील. म्हणजे हे R&D म्हणतात येईल. एक्झॅक्टली R&D चालू आहे आता. कारण की झालं कसं की 2019ला हे सगळं स्टार्ट केल्यानंतर बार्बेक्यू मिसळला फार चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे मी शिकतच सगळ्या गोष्टी चेंज करत गेलो. आणि मी अशा ह्याच्यात होतो की मागच्या काही घटनांमुळे मी अशा होतो की आता आमची कुठेही शाखा नाही, या पद्धतीने चालायचं. पण काही ऑफर्स आल्या आणि काही चांगल्या मित्रांनी सजेशन्स दिले की तू फ्रँचायझी मॉडेलच जा, नाही तर हे कोणीतरी कॉपी करणार वगैरे, असे काही सजेशन्स आले आणि मी त्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये गेलो. त्यामध्ये मास्टर फ्रँचायझी गेली. म्हणजे 2019 मध्ये फार फास्ट तो ग्राफ वाढला आणि ज्या काय फ्रँचायझी होत्या त्यांनी त्यांचे जे काय आपण म्हणतो रेंट्स वगैरे हे सगळे आमच्या इथल्या सेलच्या कॅल्क्युलेशन त्यावेळेस केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली बार्बेक्यू मिसळ चा ग्राफ असा वर जात असतानाच लॉकडाऊन आलं आणि याचा सगळ्यांना फटका बसला. बरोबर. आता लॉकडाऊन नंतर काही फ्रँचायझी क्लोज झाल्या. जसं मी सुरुवातीला म्हटलं, काही फ्रँचायझी चुकांमुळे आम्हाला त्यांना शटडाऊन करावं लागलं. कारण की मी थोडासा आता या लेवलला आहे की हे जे काय मी रोपटं उभं करतोय याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, ना क्वालिटीमध्ये ना कशामध्ये. मी माझ्या फ्रँचायझीला 4 ते 5 वर्षाचा वेळ दिला की तुम्ही हे चेंजेस करा. जर ते होत नसतील तर मला ऍक्शन घेणं भाग आहे. सो आता यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यातून आता जो काय मिसळचा ओव्हरऑल आमचा थोडा ग्राफ खाली आला होता फ्रँचायझी चुकीमुळे, तर आमच्या जवळच्या लोकांनी पण काही आउटलेट्स क्लोज केले. सो आता मी अशा याच्यामध्ये आहे की ते सगळे मी टेक ओव्हर करतोय. मास्टर फ्रँचायझी आता आमचं ॲग्रीमेंट संपलं, सो ते मी टेक ओव्हर केलं. सो आता मला परत हे सायकल फिरवायचं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या विषयाला कदाचित ते हे नसेल, पण मी एक आपलं म्हणतो ना आपण की आपण एखाद्या गोष्टीसाठी पॅशनेटली काय करत असू तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत जातात. आम्ही हे सगळं करताना मास्टर फ्रँचायझी ॲग्रीमेंट संपलं, माझ्या काही फ्रँचायझीज मी टेक ओव्हर करतोय. हे सगळं करत असताना आम्ही काही ग्रुपबरोबर डिस्कशन केली, आपला हा ग्राफ कसा वर नेता येईल, आम्हाला सोशल मीडियावरती परत कसं ॲक्टिव्हेट होता येईल. अशामध्ये त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं तुम्ही काही पॉडकास्ट शूट झाले पाहिजेत. आणि मला पॉडकास्टबद्दल काहीच कॉन्टॅक्ट नव्हतं. म्हणजे माझ्या मते 10 दिवसच झाले असतील माझं फर्स्ट पॉडकास्ट शूट झालं. ओके. आणि आपण अप्रोच झालो आणि आज सेकंड पॉडकास्ट शूट झालं. सांगायचा मुद्दा हा की आपण पॅशनेटली कोणत्या पण एका गोष्टीच्या मागे लागलो ना की त्याचे रिझल्ट ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतात. बरोबर आहे. आणि जे मी आज अनुभवतोय आणि मी जे काय तुम्हाला सांगतो ते मी सगळं जे काय ह्या प्रॅक्टिकली गोष्टी घडल्यात ते तुम्हाला मी आज सांगतोय. आणि जसं सर तुम्ही आता फ्रँचायझी मॉडेल बद्दल बोलत होता, फ्रँचायझी मॉडेल कसं प्रॉफिटेबल असतं? फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही म्हटलात की काही तुम्हाला फ्रेंड्स किंवा जवळचे लोक म्हणले की कॉपी होईल किंवा स्वतःच उघड, असे बरेच लोक म्हणत असतील किंवा तुम्ही आधी कोणाबरोबर कोलॅबरेशन मध्ये असाल किंवा नसाल. सो जर समजा कोणाला तरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरायचंय, रेस्टॉरंट बिझनेसमध्ये जायचंय, सो तुमच्या मते सिंगल जाणं, स्टार्टअप करणं, न्यू युनिक मॉडेल हे करणं सोपं आहे का फ्रँचायझी मॉडेल जाणं? आणि फ्रँचायझी मॉडेल जर आहे तर तो प्रॉफिटेबल कसा राहतो? आता यामध्ये 2 बाजू आहेत. जसं आता मी पहिले एका फ्रँचायझी बरोबर काम केलेलं आहे. काही लाखामध्ये फ्रँचायझी फी देऊन 9 ते 10% प्लस GST असं त्यांना ऑन सेल मी रॉयल्टी पे करत होतो. पण त्याचा मला फायदा सिस्टीमसाठी झाला. म्हणजे फ्रँचायझीमुळे आपल्याला कळते की एक्झॅक्ट सिस्टीम कशी रन होते. म्हणजे मी जर आज हॉटेल लाईनमध्ये नसेल आणि मी डायरेक्ट जर हॉटेल चालू केलं तर मी काही करत नाही. माझ्या डोक्यात एक असं रे काय नाही, एक बांधकाम करायचं, थोडंफार टेबल आणले, किचन इक्विपमेंट आणले, 2 कुक ठेवले, अशाने हॉटेल लाईन चालत नाही. त्याला एक सिस्टीम लागते. कारण की आज तुम्हाला जर का बटर पाव बाहेर गेल्यावरती जर का 15 रुपयाला मिळत असेल किंवा 10 रुपयाला मिळत असेल तर कॉमन मॅन किंवा एक नॉर्मली माणूस काय विचार करतो की अरे 2 रुपयाचा पाव आहे आणि 1 रुपयाचा बटर लावतात, 3 रुपयाचे हे 15 रुपये घेतात. ह्या 3 रुपयावरती ज्या वरती कॉस्ट ऍड होणार आहेत बरोबर, त्या कळण्यासाठी तुम्हाला एका सिस्टीम बरोबर गेलं पाहिजे. आणि तुमची आयडिया युनिक असेल तर ती सिस्टीम प्लस तुमची आयडिया होणार असेल तर मग तुम्ही फ्रँचायझी नाही घेतली तर चालेल. पण सिस्टीमसाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या वेल नोन किंवा वेल एस्टॅब्लिश ब्रँडवर जाणं गरजेचं आहे. त्या 3 रुपयाच्या पावामागे तुम्हाला त्या हॉटेलचं रेंट आहे, ते लाईट बिल आहे. आता तुम्ही कॅफेमध्ये आलात सो तुम्हाला ती आयडिया असेल की बाबा फक्त आपल्याला जो बन आणलाय आणि ते पेटी ठेवलं म्हणजे होत नाही. तुम्हाला ऍट द एंड ऑफ मंथ तुम्हाला तुमचा लँड ओनर तुम्हाला फोन करणार, रेंट द्या, MSC वाल्याचं येतं, नाही बिल भरलं की लाईट कट करतात, लॉजिस्टिक कॉस्ट झाला.
त्या कॉस्ट आहेत, तुम्हाला वेगळ्या फूड कॉस्ट आहे, तुमचं स्टाफिंग आहे, अगदी मी मेंटेनन्स पासून पकडेल हो, सगळंच. की ह्या सगळ्या गोष्टीच्या त्या 3 रुपयाच्या पावावरती ऍड होऊन ते 15 रुपये झालेले असतात. बरोबर. ही कॉस्ट जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुम्हाला कळेल की नक्की हॉटेल लाईन काय म्हणून. आणि तर फ्रँचायझीज बरोबर पण अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो कुठल्याही बिझनेसमध्ये उतरल्यावर, आणि तो आहे की मार्केटिंग स्ट्रॅटेजीज येस. किंवा कस्टमर ॲक्विजिशन. हा. की कस्टमरला रोडवर जो आहे तो आपल्या दारात चालवून येऊन आपलं बिल करणं, हा जो डिस्टन्स असतो तो बऱ्याच जणांना हा डिस्टन्स क्रॅक करायला वेळ जातो. अगदी बरोबर. सो तुम्ही काय असं कुठल्या स्ट्रॅटेजीज वापरल्या, किंवा मला तुमचा युनिक पार्ट तर नकोय बट कॉमन अशा कुठल्या गोष्टी की जर एखाद्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा हे करायचं, तर काय बेसिक गोष्टी असं तुम्ही सांगाल की जेणेकरून कस्टमर ॲक्विजिशन जास्त होऊ शकतं? आता मी याचं उत्तर अगदी प्रामाणिकपणे देतो. मी म्हणजे आता लोकांना वाटत असेल किंवा माझ्या म्हणजे एक मिनिट आपण हे करू. आता मी याचं उत्तर अगदी प्रामाणिकपणे देतो. लोकांना वाटत असेल की बाबा थोरातने फार मोठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली. मी एक कबूल करेल, मी जस्ट थोरात बार्बेक्यू मिसळ प्लॅन केलं त्यावेळेस मी मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा मार्केटिंगसाठी मी एक बजेट ठेवलं होतं की आपण हे करायचं म्हणून. पण टचवूड पुणेकरांनी मला एवढं लवकर वर घेतलं की मला ती वेळच आली नाही. म्हणजे त्यावेळेस काही ब्रँड्स वेगळ्या स्ट्रॅटेजीने सक्सेस पॉईंटला गेले होते की बाबा त्यांनी त्यांच्या काही टॅगलाईन ऍड केल्या होत्या आणि त्यामुळे ते न्यूजपर्यंत गेले होते. बरं. म्हणजे मी नाव घेऊ शकत नाही, पण त्यांनी फार छान ती स्ट्रॅटेजी यूज केली होती. मी ओके. म्हणलं होतं की आपण हे असं जर पेड असेल तर आपणही करू शकतो. सो मी एक बजेट ठेवलं होतं कारण की मला बार्बेक्यू मिसळबद्दल माहित नाही, पण मला 6 सेन्स एवढा स्ट्रॉंग होतं की हिट होणार. सो मी यासाठी आपण इंटेरियर असेल किंवा काय बाकी गोष्टींबरोबर मी मार्केटिंगचं मी बजेट ठेवलं होतं. पण ऑन द फर्स्ट डे जे काय माझं सगळं प्रेझेंटेशन होतं किंवा जो काय सगळा कन्सेप्ट होता, म्हणजे हार्डली 3ऱ्या दिवशी माझ्याकडे वेटिंग लागलं होतं. वाव. आणि मला खरंच ती वेळ आली नाही आणि मला वेळ पण मिळाला नाही की कोणत्या ब्लॉगरला बोलवावं, काय करावं. आणि एकामागून एक ब्लॉगर्स येत गेले आणि बार्बेक्यू मिसळ हिट झालं. लॉकडाऊन नंतर मात्र मला गरज पडली काही ब्लॉगर्सला पण इन्व्हाइट करूया किंवा काय, या सगळ्या गोष्टींसाठी मी प्रयत्न केले. पण मार्केटिंगसाठी मला असं वाटतं की आजच्या तारखेला सोशल मीडिया हा फार स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे बरं. आणि ते मीही फॉलो करतोय. म्हणजे मी सांगितलं की पॉडकास्टचं उदाहरण दिलं Right, तुम्हाला right, की मला जेव्हा आमच्या त्या टीमने सांगितलं की सर काही पॉडकास्ट लागतील. आता मला एक तर माहिती नाही की यासाठी काही पैसे घेतले जातात नाही घेतले जातात. म्हणजे आता मागचं जे पॉडकास्ट झालं त्यांनी म्हणजे मला अप्रोच होऊन केलं, मला कोणत्या फीज द्यावं लागलं. म्हणजे आता फायनान्शियली किंवा कमर्शियली मी अशा आता आपलंही बरोबर आहे. कमर्शियली कोणत्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत. पण आता आम्ही आता रिसेंटली जसं मी सांगितलं की मी आता परत हा थोरात बार्बेक्यू मिसळ थोरातचं जे काय पूर्ण आहे पावभाजी असेल एका अपडेशन आम्ही करतोय की बाबा याच्यामध्ये आता मी फ्लायर्स म्हणजे पॅम्पलेट्स असतील किंवा मी आता माझ्या पूर्ण ज्या ज्या ब्रँचेस आहेत त्या एरियामध्ये ठिकठिकाणी म्हणजे होर्डिंग्स लावतोय. म्हणजे छोटे छोटेच कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये मोठ्या होर्डिंग्स घेणं परवडत नाही. सो मी छोटे छोटे होर्डिंग्स घेतोय. बरोबर. भले ते कट झाले तरी मला परत ते लावता येईल. मी आता आपण फेसबुक इन्स्टावरती पोस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. जिथे दिसेल तिथे मी आता प्रयत्न करतो की आपण अप्रोच व्हायचं आणि चांगल्या पद्धतीने आपला हा ब्रँड लोकांपर्यंत मांडायचा. त्यानंतर ह्या सगळ्यामध्ये माउथ पब्लिसिटीला पण फार महत्त्व देतो मी. बरं. सो मी माझ्या प्रत्येक फ्रँचायझीला प्रत्येक माझ्या ब्रँचला फ्रँचायझीवर माझ्या जे ओन ब्रँच आहेत तिथे कंपल्सरी काही गोष्टी केलेल्या आहेत. जसं बार्बेक्यू म्हणलं की तो कोल लागला गेला, कारण मधल्या काळामध्ये कोल बार्बेक्यूला आमच्या इथे खाली कोल लावला जात नाही म्हणून कंप्लेंट्स यायच्या. सो ज्या ज्या छोट्या छोट्या कंप्लेंट्स होत्या त्या सगळ्या कंप्लेंटवरती अभ्यास करत मी माझ्या त्या ब्रँचला स्वतः एव्हरी मंडे मी जातो आणि त्या ब्रँचला ते होतंय की नाही. सगळ्या ब्रँचचा माझ्याकडे कॅमेरा ॲक्सेस आहे. मी माझ्या त्या स्टाफला किंवा माझ्या मॅनेजरला ₹500 फाईन ठेवलेला आहे. जर मला कॅमेऱ्यामध्ये दिसलं नाही की कोल लावला गेला नाहीये तर मी डायरेक्ट ₹500 सिस्टीम म्हणजे शिस्त की आपलं जे मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट घडली पाहिजे. याच्यावरती मी आता फार स्ट्रिक्ट राहतोय आणि यासाठी मी आता माझ्या 2 फ्रँचायझी पण टर्मिनेट केल्या रिसेंटली मागच्या 2 महिन्यामध्ये. की नाही तुम्हाला जर हे पटत नसेल, कारण की आम्ही तुमच्याकडून फ्रँचायझी फी घेतली आहे पण आम्ही तुमच्याकडून कोणती रॉयल्टी चार्ज करत नाही. नाव इट्स तुमची ड्युटी आहे की तुम्ही आमच्याकडनं आता कामं करून घ्या. म्हणजे मी वाद असे घालतोय की तुम्ही आम्हाला फ्रँचायझी फी दिली आहे, आम्ही तुमच्याकडनं रॉयल्टी घेत नाही, तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट तर केलेली आहे, आता ॲटलिस्ट तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळण्यासाठी तुम्ही आमच्या काही गोष्टी फॉलो करा. उद्या तुमचा सेल 5 लाखावरून 10 लाखावरती गेला तर तुम्ही थोरातला म्हणणार नाही आहात की नाही ही रॉयल्टी घ्या, तुमच्या या प्रेशरमुळे आम्ही आमच्या डेव्हलपमेंट झालेली आहे.
सो मी माझ्या फ्रँचायझीला किंवा माझ्या स्टाफला किंवा माझ्या ज्या काही ब्रँचेस त्यांना सगळ्यांना एकच सांगतो की आता ज्या इन्व्हेस्टमेंट व्हायच्या त्या झालेल्या आहेत. आता कोणत्या आमचा फायनान्शियल कोणता माझा स्वार्थ नाही आहे की माझ्या काही प्रेशराईजमुळे तुमचं जर का सेल वाढणार असेल तर त्यात मला आता कोणता फायदा होणार नाही. पण आपलं एक ब्रँड नेम आणि आपण जी काय सिस्टीम ठेवलेली आहे ती सगळ्या ठिकाणी सेम झाली पाहिजे. या गोष्टींवरती आता मी अभ्यास करतो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला हळूहळू येतात. आणि सर जसं तुम्ही क्वालिटी कंट्रोल बद्दल पण बोलत आहात, स्टाफ ला जसं तुम्ही म्हटले की 100% डिसिप्लिन तुमचा स्टाफ आहे. तर जसं तुम्ही म्हटलात की फर्स्ट टाइम जेव्हा कुक तुम्ही बघितलेला तर त्याला मिसळ हा प्रकार माहिती पण नव्हता. सो तुम्ही मला असं वाटतं की याच्यामध्ये बिलीव्ह केलं का की फ्रेशर आहे, लेट्स ट्रेन द फ्रेशर, बरोबर, जो आपल्या पद्धतीने आपल्यासारखं काम करेल. एक्झॅक्टली. सो स्टाफ कंट्रोल किंवा स्टाफ मॅनेजमेंटवर तुमचं काय म्हणणं आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये? आता यामध्ये पहिले असं सांगतो की जो माझा स्टाफ आहे तो पहिले तर नेपाळी आहे, म्हणजे जो माझा मेन कुक होता. बरोबर. आणि तो माझ्याकडे अगदी आता मी सांगेल की 2003 पासून आहे माझ्याकडे, म्हणजे आता अराउंड 20 इयर्स होतील माझ्या मते. याचा मी अभ्यास सुरुवातीपासून, म्हणजे त्याच्यावरती मी कॉन्फिडंट का होतो की त्याला मी ते टेस्ट करत त्याला ते कळतं. आणि मी माझ्या जे रेसिपीज त्याला ॲड ऑन केलं तर मी मग सांगितलं की संदीप आमच्या बरोबर होता. बरोबर. तर हे सगळं R&D करताना तो बरोबर होता. आणि स्टाफबद्दल म्हणाल तर हे बार्बेक्यू मिसळ स्टार्ट करताना एक तर मी फार मोठ्या डाऊनफॉलमधनं बार्बेक्यू मिसळ उभं करत होतो. त्यामुळे जो कोण मी स्टाफ माझ्याकडे प्लॅन करत होतो, म्हणजे माझा जो आता नवले ब्रिजचा मेन मॅनेजर आहे नामदेव पाटील म्हणून, तो माझी उमरजची एक ब्रँच बघायचा. त्याला मला सगळा तो म्हणजे मी काय सफर केलंय, जे काय माझे अकाउंट्स NPA झाले ते सगळं त्याला माहिती होतं. आणि मी ज्यावेळेस त्याला कॉल केला की नामदेव आपल्याला असं करायचं तू ये, त्याचा मला पहिला प्रश्न होता आणि अगदी प्रामाणिकपणे, सर तुम्ही आता एवढे प्रॉब्लेम येतात, आमच्या सॅलरी तुम्हाला देता येईल का, अशा ह्याच्यात हा सगळा स्टाफ माझ्याकडे आला होता. पण बार्बेक्यू मिसळचा ग्राफ बघत ह्या सगळ्यांनी एवढी ताकद लावली, म्हणजे गगननी अक्षरशः रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत ग्राइंडर चालू राहायचा आमचा. आणि 2:30चा अलार्म लावून तो रात्री 2:30ला उठून मग ते सगळे मसाले हे करून स्टार्ट करायचा. स्टाफ बरोबर एवढं छान ट्युनिंग झालं होतं की त्यांच्या हेल्पनेच आम्ही पुढे आलो. बार्बेक्यू मिसळ स्टार्ट केलं तर आमच्या घरातल्यांनी पण, म्हणजे मिसेस, माझे वडील किंवा माझे भाचे वगैरे यांनी सगळ्यांनी, माझं मिळून आहे, सगळ्यांनी मिळून इथं फुल फ्लेज काम केलं. म्हणजे अगदी माझ्या सोसायटीमधले मित्र पण, त्यामुळे तुमचे मित्र देवांशू असेल, निखिल असेल, यांनी इथे प्लेट्स उचललेले आहेत. म्हणजे त्यावेळेस सगळे एवढं एकदम छान मूडमध्ये काम करायचे ना की म्हणजे आजही मी त्या सगळ्यांना सॅल्यूट करतो. आता स्टाफबद्दल म्हणाल तर ह्या सगळ्या ग्राफमध्ये माझे जे काही जुना स्टाफ होते कॉन्ट्रॅक्ट्समध्ये यायला लागले. म्हणजे 2 महिन्यात हा स्टाफ 7 वरून 27 वरती गेला. आणि कसं होतं ना, एकदा तुम्ही त्या लेवलला आलात की मग स्टाफ पण तुमच्याकडे येत जातो. आज माझ्याकडे बार्बेक्यू मिसळ नवले बीचला जे सुरुवातीला मोरीमध्ये किंवा टेबल बॉय म्हणून आलते, त्यातलं एक जण माझी चिंचवडची ब्रँच बघतोय, एक जण माझी सहकारनगरची ब्रँच बघतोय, आता रिसेंटली आम्ही तातोडे टेक ओव्हर केलं तर तातोडे बघतोय. मग मी काय केलं की ही जी ओपनिंग पासून माझी टीम आहे त्यांना सेट केले, म्हणजे त्यांच्या सॅलरी अक्षरशः आजच्या तारखेला डबल झालेले आहेत, पण त्यांच्या जबाबदारी पण डबल झालेल्या आहेत. जरी ते एज्युकेटेड नसले, जरी ते हॉटेल इंडस्ट्रीमधले नसले, तरी त्यांचा इथला जो एक्सपिरियन्स आहे तो असा आहे की मी आठवड्यावर तिथे जात नाही. माझा कंट्रोल एक तर काय झालंय आजच्या तारखेला एवढं सिस्टीम सोपं झालेलं आहे की सेंट्रलाइज किचनमुळे मला क्वालिटीबद्दल काय बघावं लागत नाही. बरं असं आहे की पहिले कसं व्हायचं की एक ग्रेव्ही बनवली की ती 4 दिवस चालवायचे, हे फ्रँचायझीने केलेल्या चुका आहेत. तर ह्या सगळ्यावरती कंट्रोल आणायला सेंट्रलाइज किचन झालं. आज तुम्हाला एक अंदाज आहे की उद्या मंडे आहे, मंडेला थोडा स्लो बिझनेस राहतो, आम्हाला जैन मिसळ फक्त 4 लिटर्स लागणार आहे, तुम्ही तेवढीच ऑर्डर करताय. त्यामुळे काय होतं, डेली तुम्हाला फ्रेश तिथे रस्ते येतात आणि त्याच्यामुळे ती क्वालिटी जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते. आणि ज्याला मी ती ब्रँच देऊ त्याला मी कंपल्स सांगतो की जो खालचा जो स्टाफ आहे तो तुझ्या पद्धतीने प्लॅन करायचा. आता बाकीचे रूल पाळले जातात, त्यांच्या आधार कार्ड असेल किंवा काय असेल, त्यांचं मेडिकल असेल, हे केलं जातं. पण त्या स्टाफचं जे आहे मी त्या ब्रँचच्या मॅनेजरवरती, म्हणजे त्याला ती जबाबदारी देतो, तू आता ह्या पोझिशनला आहे, तो खालचं पण स्टाफिंग तू बघायचं. सेंट्रलाइज किचन केल्यामुळे पूर्वी जे मला एका आउटलेटला 10 ते 12 स्टाफ लागायचं, तो तुम्हाला अतिशक्ती वाटेल, 4 स्टाफमध्ये माझं हँडल होतं. कारण तिथे काहीच नाही आहे, तिथे ह्यांना फक्त सेल करायचं आहे. किचनमध्ये 2 आणि बाहेर 2 एवढ्या स्टाफमध्येच ते हँडल करतात. म्हणजे अराउंड मी सांगेल की 50% माझा स्टाफ आता म्हणजे मॅनपॉवर माझी कमी झाली सेंट्रलाइज किचन. आणि सर जसं तुम्ही सेंट्रलाइज किचनचं पण बोलत आहात, मी अजून एक ऑब्झर्व केली की तुमचे सगळे ओपन किचन्स आहेत. सो ओपन किचनचा एकच हेतू आहे का की दिसावं की फ्रेश राहतं,
किंवा ट्रान्सपरन्सी राहते, किंवा तुमचे काय कन्सेप्ट, तुम्ही कुठल्या हिशोबाने ओपन किचन ठेवलं? नाही, इथे मला माझ्या कस्टमरचा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी ओपन किचन हे फार महत्त्वाचं होतं. माझी कोणतीच गोष्ट, नवले ब्रिज माझं मेन आउटलेट आहे, सेंट्रलाइज किचन आहे. म्हणजे अगदी बाहेरच्या टेबलवरून खाणारा पण बघत असेल की इथे कसं बनलं जाते. आणि मला सगळ्यात पहिले लपवायची म्हणजे माझी इच्छा नाही की कोणत्या गोष्टी हाईड करून करायचं. आजही आम्ही रिफाईंड ऑइल वापरतो. जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते प्युअर आहेत. आणि तुम्ही आता बाहेरून माझ्या सिटिंग एरियामध्ये बसला तर पूर्ण किचन अगदी क्लिअर दिसतं. बरोबर. सो तुम्हाला कळतं की याच्यामध्ये काय काय टाकलं जातंय, त्याचं तिथं हायजीन मेंटेन केलं जातंय की नाही. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक वेगळा ट्रस्ट बिल्ड होत असतो, ज्यासाठी मी सगळीकडेच ओपन किचन ठेवलेले आहेत. ओके. आणि सर, जसं तुम्ही ओपन किचनचं पण आपण हे सगळ्या गोष्टी बोलतायत, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जेव्हा हॉटेल लाईन वगैरे येते, जेव्हा पण मी स्वतः कॅफे चालू केलं, आता रिसेंटली त्याला 6 महिने झालेत, बट तुम्ही आता ह्या बिझनेसमध्ये गेले वर्षानुवर्ष आहे. पण तुम्ही मित्रांकडनं किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सकडनं एक गोष्ट ऐकली असेल, जसं तुम्ही त्यांना सांगता की मी एक हॉटेल चालू करतो किंवा माझं स्वतःचं हॉटेल आहे, लोकांना एक मिसकन्सेप्शन आहे डोक्यात की ओके, हॉटेल म्हणजे अरे वा, हे असणार असं किती कूल बिझनेस आहे, किती स्मूथ बिझनेस आहे. सो अशा कुठले मिसकन्सेप्शन आहेत, आणि त्या तुमच्या नंतर की हॉटेल लाईन मध्ये पडल्यावर कळलं की अरे, जे दिसतं म्हणजे एक असती रील वाली दुनिया आणि रिअल मध्ये आलो की खरंच काय असे काय डिफरन्स? याचं एक थोडक्यातलं मगाशी उत्तर तुम्हाला मी दिलं मागच्या प्रश्नामध्ये, की 4 टेबल मांडले आणि 2 स्टाफ आणला म्हणजे हॉटेल लाईन होत नाही. त्याला एक सिस्टीमच लागते. आणि जे तुम्हाला एखाद्या चांगल्या ग्रुपबरोबर काम केल्यानंतर किंवा एखाद्या चांगल्या ग्रुपला ॲज अ फ्रँचायझी जॉईन झाल्यानंतरच तुम्हाला ते लक्षात येतं. आज ITNs बरेच जण करतात की चला कुठेतरी रील बघायचं, काहीतरी बघायचं आणि कोणत्याही म्हणजे कॅफे चालू करतील, मोमोजचा गाडा चालू करतील किंवा आता जे काही ट्रेंडिंग आहे ते बघतील, पण त्याच्यामागे त्यांचा तो स्टडी नसतो की हे कसं सिस्टीममध्ये बसलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला म्हणजे आजच्या तारखेला तुमच्या क्वालिटीवर तुमच्या ॲम्बियन्सला पण फार महत्त्व दिलं जातं. म्हणजे मला बार्बेक्यू मिसळ करताना कोणी विचार केला असता की अरे एवढं हे करतो, त्यांनी सिटी एरिया बघायला. आता पुणे म्हणले की लोकांना कोथरूड, डेक्कन, प्रभात रोड किंवा FC रोड असेच एरिया. आज मी नवले ब्रिजला स्टार्ट केलं. जे मी स्टार्ट करताना एक ग्रामपंचायत एरिया होता जो फार लोकांना माहिती नव्हता. पण मला जो ॲम्बियन्स क्रिएट करायचा होता त्यासाठी मला ती स्पेस तिथे मिळत नव्हती. आणि जी स्पेस मिळते त्याचं मला रेंट माझ्या बजेटमध्ये बसत नव्हतं. आता जे तुम्ही विचारलं की याच्यामध्ये काय अभ्यास केला पाहिजे, तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा एक ब्रेक इव्हन ठरवला पाहिजे की जे मी प्रोडक्ट लॉन्च करतोय, जे मी जो मेनू प्लॅन करतोय, त्या मेनूचं तिकीट साईज, त्या मेनूच्या अगेन्स्ट मला जे येणारा सेल आहे तो, आणि ह्या सेलच्या कम्पॅरेटिव्हली माझं रेंट असेल, माझी स्टाफची सॅलरी असेल किंवा माझे तिथले अदर एक्सपेन्सेस असतील, लाईट बिल असेल, जे फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत. आज तुम्ही कॅफे स्टार्ट केले, तुमचा सेल ₹1 झाला, ₹1,00,000 जरी, तरी तुम्हाला जे मंथली रेंट आहे, जे लाईट बिल आहे, ते द्यायचंच आहे. त्याच्यावरती तुम्ही फूड कॉस्ट कॅल्क्युलेट करून त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इकडे प्लॅन केला पाहिजे की माझे किती बर्गर रोज गेले पाहिजे. हा जो स्टडी केला जातो ना, तो केला जात नाही. लोक काय करतात की चला थोरात बार्बेक्यू मिसळ झालं, त्यांनी 120 मध्ये, आम्ही सुरुवात 99 केलं होतं, सॉरी 99ला अनलिमिटेड केलं, त्यावेळेस लोकांनी ₹70 मध्ये अनलिमिटेड एक बूम केलं. तो असा अभ्यास नाहीये की याच्या मागे यांचा कन्सेप्ट आहे किंवा याच्या मागे यांनी काय काय. आता मी हे चालू करताना पहिला ट्रेडमार्क घेतला. मग तुम्ही जर का 70 मध्ये चालू करायचा प्लॅन करताय तर तुम्हाला तो व्हॉल्यूम चेक केला पाहिजे की रोज एवढ्या मिसळ जाणार आहेत का, बरं 70ला परवडणार आहे की नाही. तर ह्या काही गोष्टी न बघता फक्त थोरातनी अनलिमिटेड केले म्हणून काही लोकांनी आज अनलिमिटेड कन्सेप्ट लॉन्च केलेले आहेत, ज्या काही प्रमाणात त्यांना नंतर बंद करावं लागल्या. काही लोकांनी 3-4 प्रकारचे रस्ते देऊन त्याचाही कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण तो व्हॉल्यूम कव्हर करायला तुम्हाला ती युनिक टेस्ट पण द्यावी लागते, जी थोरातनी दिली. ओके. म्हणजे आज बार्बेक्यू मिसळचं मी सांगेल की एका ठिकाणी कॉपी केलं गेलं होतं, पण त्यांना 2 महिन्यात आम्ही लिगल नोटीस तर पाठवलीच होती, पण ती नोटीस पोहोचायच्या आजच ते बंद झालं होतं. कारण की असं नाही की बाबा आज आम्ही केले, आम्ही सक्सेस झालोय म्हणून तुम्ही तिथे करून ते सक्सेस होऊ शकाल. त्याच्या मागे त्या कन्सेप्ट बरोबर जी क्वालिटी असतात, जी क्वालिटी आहे ती तुम्हाला द्यावी लागते. बरोबर. आणि जो बाकीचा अँबियन्स आहे तोही तुम्हाला द्यावा लागतो. फक्त क्वालिटी बरोबरच तुम्ही चालणार असं नाही, तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टींचं एक नीट पॅकिंग करून तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागतं. अशी हॉटेल लाईन आहे. आणि त्या पडद्यामागे जे स्ट्रगल आहे ते आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही. सर, जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या 8 फ्रँचायसीज आता सध्या आहेत, बट फ्रँचायसीज मध्ये एक अशी गोष्ट असते की ते सेम एरियामध्ये मोस्टली नसतात.
वेगळे वेगळे एरियाज आपण टार्गेट करतो. आता पुण्यामध्ये 8 आहे आणि तुम्ही म्हटलं एक उमरजला पण होती किंवा आहे आता, राईट? नाही, मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये आपण आता 20+ ब्रँचेस आहेत, ज्यातल्या ओन माझ्या 8 आहेत. ओके. बाकीच्या फ्रँचायझीज आहेत. बाकीच्या फ्रँचायझी. येस. आणि उमरजला मी म्हणजे ज्यावेळेस बिफोर बार्बेक्यू मिसळ ज्या ब्रँडवर मी काम करतो त्यामध्ये पुणे, उमरज, वाई फाटा, कोल्हापूर आणि कर्नाटकमध्ये कोगनोळी म्हणून गाव आहे, तिथे एक माझं ब्रँच होतं. ओके. सो एरियाज वेगळे वेगळे आहेत. हो. आता मी एक ऑब्झर्व केले, एरियाज जसे बदलतात हो. तसे ह्युमन बिहेवियर हो. टुवर्ड्स द प्रोडक्ट हो. ते बदलतो. आता कसं आहे की इकडे जर आपण मिसळ विकतोय हो. तर तीच मिसळ कोरेगाव पार्कला हो. किंवा तीच मिसळ कुठला दुसरा जर एरिया घेतला पुण्याचा, वाकड घेतला, रावेत घेतला, तिथलं ऑडियन्सचं बिहेवियर वेगळं आहे. हो. सो तुम्ही जी एक तिकीट साईट सेट केली किंवा जेव्हा पण तुम्ही फ्रँचायझी मॉडेल देताय तर तेव्हा तुम्ही हा एरियाचा पण R&D करताय का, की ओके ही इथं चालेल किंवा तिथं चालणार नाही? एरिया वाईज कसं तुम्ही ते डिफर करता? नाही, याचा कॉल आम्ही मोस्टली फ्रँचायझीला देतो. बरं. कारण की मी सांगितलं तर मी राहायला नवले ब्रिजच आहे, हो. त्यामुळे मला या जागेतले पोटेन्शियल्स माहिती होतं. हा, राईट राईट राईट. सो मी आता इथे बसून मी सांगू शकणार नाही की कोल्हापूरच्या कोणत्या एरियामध्ये बार्बेक्यू मिसळ चालेल. सो तो स्टडी आम्ही करतोच, पण 70% आम्ही फ्रँचायझीला डिस्कस करायला लावतो की तुम्ही हा स्टडी करा, कारण तुम्ही तिथे लोकल आहात. इकडे लोकल. कारण आता मुळशीमध्ये कोणत्या ठिकाणी काय चालेल मी तुम्हाला इथे बसून सांगू शकतो, कारण मी मुळशीमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. त्यामुळे त्या भागामध्ये म्हणजे मला आजही चांदणी चौकच्या पुढे कोणी फ्रँचायझी मागितली की मी सध्या थांबवतो. अच्छा. कारण की मुळशीचं टुरिझम जरी वाढत चाललं असलं तरी तिकडे जाणाऱ्या लोकांचा एक नॉनव्हेजकडे कल असतो किंवा ज्या फॅमिली ते इथूनच टिफिन कॅरी करतात. एरिया वाईज सगळं बदलतं. सो ते मी सांगू शकतो. सो एरिया वाईज ज्या गोष्टी आहेत ज्या फ्रँचायझीला आपण सांगतो की इथे तुम्ही तुमचा कॉल घ्या की या एरियामध्ये हे चालेल की नाही, बाकी या लोकेशनमध्ये इंटेरियर कसं बसवायचं किंवा कुठे सेटअप बसवायचं याच्या गाईडलाईन आम्ही देतो. आणि तिकीट साईज पण मॅटर करत याच्यात, कारण की जसं मी तुम्हाला म्हटलं, जर आपण पुण्याच्या थोड्याशा हायर एरियामध्ये जर गेलो, जसं कोरेगाव पार्क आहे, सो तिथं तिकीट साईज जे आहेत तिथं नॉर्मली जो एक्सपेन्स आपण नॉर्मली जर बघितला तर 500-1000 रुपीज इज कॅज्युअल. पण जर थोडंसं आपण लोकल एरियाकडे आलो पुण्याच्या तर तिथं 100-200 हा एक्सपेन्स असतो. सो फ्रँचायझी मॉडेलमध्ये जर 100 स्क्वेअर फीटची जागा आहे ती जर नवले ब्रिजला आहे फॉर एक्झाम्पल, त्याचं रेंट 15,000 आहे फॉर एक्झाम्पल, पण तीच जर FC रोडला आहे 100 स्क्वेअर फीटच, त्याचं रेंट ऑटोमॅटिकली 50,000 होणार. सो हे फ्रँचायझी मॉडेलमध्ये कसं बसतं की तिकीट साईज तुमचा सेम आहे सगळीकडे, बट नाही. आता यामध्ये कसं आहे, सगळ्यात पहिलं तुम्ही ज्यावेळेस ॲज अ ब्रँड तुम्ही प्रेझेंट होता त्यावेळेस तुम्हाला तिकीट साईज वेगळ्या ठिकाणी वेगळी ठेवून चालत नाही. बरोबर आहे. कारण की तुम्ही जर का इथे नवले बीचला 99ला मिसळ खाल्ली असेल, 120ला खाल्ली असेल, आणि तुम्ही जर का पुढे कोरेगाव पार्कला जर का ब्रांच बघितली तर तुम्ही हेच विचार करता की अरे ही क्वालिटी आणि हा रेट इथे हा असेल, सो तुम्ही तिथे जाता. बरोबर, एक्झॅक्ट. तिथे जर का तुम्हाला जाऊन कळलं 200 रुपयाला मिसळ आहे तर तुम्ही खाणार नाही. सो त्या तिकीट साईज चेंज करून चालत नाही. पण आम्ही ऑप्शनल केसमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी ज्यावेळेस आपली इथे मिसळ 99ला होती आम्ही मुंबईला 108ला ठेवलं होतं. ज्यावेळेस त्याचं कारण असं की त्या सिटीमध्ये आम्ही कम्प्लिटली वेगळे प्रेझेंट होत होतो. म्हणजे तिथे पुण्यातला जो पब्लिक आहे तो वाकडवरून नवले बीच किंवा कोरेगाव पार्क इकडे फिरेल, पण मुंबईमध्ये फार रेअरली असं होणार आहे. आणि तिथले रेंट म्हणजे कम्पॅरेटिव्हली रेंट तिथे आधीच 4 पट आहेत. सो आम्ही तिथे केलेलं आहे, एक्झॅक्टली त्या सिटीमध्ये केलेलं आहे. ग्रेव्हीज बद्दल पण आम्ही असे ऑप्शन्स दिलेले आहेत की जसं आम्ही कोल्हापूर फ्रँचायझी दिलं होतं, तर कोल्हापूरची जी मिसळ आहे, कोल्हापूर तर मिसळचं हब आहे, तर आम्ही त्यांना ऑप्शन दिलं होतं की आता आम्ही पुणेरी, कोल्हापुरी, नाशिक आणि जैन रस्ते ठेवतो. तर तिथलं कोल्हापुरी आणि पुण्याच्या कोल्हापुरी एक तर सगळ्यात मेन काय आहे ना, म्हणजे हा थोडा वेगळा उत्तर राहील पण मी तुम्हाला सांगतो की कोल्हापुरी म्हणजे तिखट हे बिलकुल नाहीये. म्हणजे म्हणजे कोल्हापुरी ही एक वेगळी चव आहे. म्हणजे तिथं ते लाल भडक असतं, म्हणजे तिखट असतं असं बिलकुल नाही. लोकांच्या डोक्यात ते कोल्हापूर म्हणजे झणझणीत तिखट हवं असं नाहीये. कोल्हापूरची एक वेगळी विशिष्ट चव आहे जी खरंच छान आहे. सुरुवातीला मी ती देण्याचा प्रयत्न केला, पण लोकांचे रिव्ह्यूज असले अरे कोल्हापुरी म्हणताना काहीच तिखट नाही, मग मला त्यात लवंगी मिरची ऍड करावं लागली आणि त्या पद्धतीने द्यावं लागलं. कोल्हापूरला जर तुम्ही गेलात तर त्या मिसळचा एक थिकनेस किंवा काय सगळं म्हणजे खरंच छान आहे. तर मी कोल्हापूरच्या फ्रँचायझीला ऑप्शन दिलं होतं की तुम्ही तिथल्या कोल्हापुरी चवीनुसार तुम्ही ही मिसळ देऊ शकता. आज इंदोरला आमची ब्रांच आहे, इंदोरला आम्ही ऑप्शन दिलेला आहे की तुम्हाला तुमची तिथे एखादी लोकल टेस्ट तिथे ऍड करायची असेल तुम्ही करू शकता. बरोबर. आणि तुमचं एक आहे की अनलिमिटेड. हो. सो द क्वेश्चन इज वाय अनलिमिटेड? 2 गोष्टी आहेत. एक तर हॉटेल इंडस्ट्रीला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे फ्युचरमध्ये स्टाफिंग. ओके,
तर हे सगळं करताना स्किल स्टाफ एक तर मिसळ अशा लेवलला आहे की ते म्हणजे चुकीच्या भाषेत ना घर का ना गाठ का. कारण की आम्ही जर का म्हणजे आपण जर का एका फाईन डाईनला गेलो तर आपल्याला फार चांगल्या प्रकारचे मॅनेजमेंट केलेले स्टुडंट्स हायर करता येतात, शेफ हायर करता येतात आणि हातगाडी चालवायची म्हणलं तर आपण कोणाला उचलून करू शकतो. बरोबर. आज आम्ही मध्ये आहोत. त्यामुळे ना आम्ही ते लोक हायर करू शकतो कारण की त्यांच्या सॅलरीज आमच्या बजेटमधल्या नसतात. आता आम्ही बेळगावला एक प्रोजेक्ट केलाय, 35-40,000 सॅलरीवाले आमचे तिथे स्टाफ आहेत, पण ते इथे चालणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे एरिया वाईज त्यामुळे आता मला स्टाफिंग करताना अनस्किल लोकांना घेऊन म्हणजे मी अगदी हातगाडीच्या लोकांना पण नाही. बरोबर. हा, स्ट्रीट फूडवरती आपण एवढे कंप्लेंट्स करत नाही, अरे हे असं तसं. तिथे आपण त्या माइंडसेटने गेलेलो असतो. तर हे ज्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्यानुसार आम्हाला ते स्टाफिंग बघावं लागतं. सो मी असा विचार केला की आता मला जर अनस्किल स्टाफ नाही, माझ्याकडे स्किल स्टाफ नसेल तर मग माझ्याकडे आता जे काही रॉ स्टाफ आहे ते हार्डली 2 दिवसात ट्रेन होऊन जातात, कारण त्यांना डोकंच लावायचं नाहीये. किती बाबा चार लोक आहेत, 4 अनलिमिटेड दे दिया. म्हणजे माझ्या काही स्टाफला म्हणजे जे नवीन आहेत त्यांना बार्बेक्यू पण बोलता येत नाही. पण ते पुढच्या काही महिन्याभरात ते ह्या लेवलला असतं की मी त्यांच्याकडे एक ब्रांच देऊ शकतो, कारण एकदम सिस्टीम सोपी आहे. त्यांना ना पाव मोजायचे ना त्यांना मटकीचे बाउल मोजायचे, त्यांना फक्त सांगायचं 4 जण. हे जे काय सर्व्हिस आहे त्यासाठी तो एक केलेला प्रयत्न होता की मग हे सगळं करत बसण्याशी आपण एका पॅकेजमध्ये दिलं तर माझं सर्व्हिंग स्टाईल सोपं होऊन जाईल, मला स्किल स्टाफची गरज पडणार नाही. ह्या सगळ्यातनं अनलिमिटेड केलं. त्यात आपण कस्टमरची सायकोलॉजी पाहिली. तर आता ठीक आहे, मला 120 मध्ये निवांत बसून खायचंय. ओके, मला पाव खाताना विचार करायचा नाहीये, मला मटकी मागताना विचार करायचा नाहीये. सो ही कस्टमर सायकोलॉजी पण आहे ज्याचा अनलिमिटेडसाठी म्हणजे अनलिमिटेडचा त्यासाठी फायदा होतो. ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी ते एक पॅकेज ठरवून घेतलं की चला सुरुवात 99 केली. त्यानंतर आता लॉकडाऊन नंतर ज्या गोष्टी घडत गेल्या त्यानुसार आम्हाला ते रेट वाढवावे लागले. म्हणजे 2019 सिलेंडरचा रेट आणि आताचा सिलेंडर तेल डब्याचा रेट. आणि असं नाही की आता चला आता रेट तोच ठेवायचा म्हणून आपण रिफाईनच्या जे पाम ऑइल वापरू, ही माझी मानसिकता नाहीये. राईट. सो आणि टचवूड आमचा कस्टमर एकदम क्रीम कस्टमर आहे. सो त्यांना कळतं लगेच काय चेंजेस झाले ते. सो अनलिमिटेड इज प्रॉफिटेबल. तो खरं तर प्रश्न असा आहे की तुम्हाला तो एक ब्रेक इव्हन कट केल्याशिवाय तुम्ही प्रॉफिटमध्ये नाही आहात. म्हणजे सेंट्रलाइज किचनचा आम्हाला तोही फायदा झाला आहे की जिथे आम्ही आमचं स्टाफिंगला आमचे जास्त एक्सपेन्सेस होत आहे किंवा तिथे आता गॅस वगैरे त्या सगळ्याच गोष्टी कट ऑफ होऊन आम्हाला ते आता आम्ही आमच्या प्रॉफिटच्या लेवलला येतो आहोत. आणि बार्बेक्यू मिसळ बद्दल म्हणाल तर एक ब्रेक येऊन आम्ही अगदी सुरुवातीपासूनच कट केलेलं. त्यामुळे अजून एका रेस्टॉरंटला काय हवं असतं. आणि एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारतोय, वाय मिसळ का? कारण की एवढे प्रोडक्ट्स आहेत आणि मल्टिपल प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही का नाही गेलात, का ओनली सिंगल प्रोडक्ट आणि वाय मिसळ? सॉरी, जसं मी मगाशी सांगितलं की एक कोणता तरी आयटम घेऊन गेलं ना तर आपल्याला ते त्याच्यावरतीच नीट अभ्यास करता येतो. मी जर का आता मी इथून 300 मीटरवरतीच पावभाजी, बरोबर, नवले ब्रिजला 2 ब्रांचेस आहेत, तर ते जर मी इथं मिक्स करायचं म्हटलं ना तर माझी सगळी सिस्टीम कोलॅप्स होते असं मला वाटतं. कारण की मी सांगितलं की माझ्याकडे तो स्किल वर्कर क्रिएट करायला मला वेळ घ्यावा लागतो. सो मी आहे या रॉ स्टाफमध्ये छान पद्धतीने सगळं सेट करतोय. महाराष्ट्रीयन एक कोणतं तरी फूड मी पुढे घेऊन जायचं असं माझ्या सुरुवातीपासून डोक्यात होतं. सो मी मिसळ सिलेक्ट केलं आणि मिसळ सिलेक्ट करताना ती कशी द्यायची ह्याच्यावरती मी गेले म्हणजे 2019च्या पहिले जवळजवळ वर्षभर मी तो अभ्यास करत होतो. कारण की पॅरलल मी ज्या ब्रँडवर काम होतं त्याचे माझे काही हायकोर्टचे प्रकरण चालू होते, त्या ह्याच्यात मी माझं काहीतरी करायचं अशा ह्याच्यातच असताना मिसळवरती मी अभ्यास करत गेलो. आणि जी कन्सेप्ट माझ्या डोक्यात त्यावेळेस आली तर माझी भाची पहिली म्हणून मी तिच्याशी डिस्कस केलं. ती म्हणली, अरे मामा काय तू ह्या कोर्ट मॅटरमध्ये अडकतोस, हे एवढं छान तुझ्या डोक्यात आहे. तो एक स्पार्क मला तिथून मिळाला आणि मग परत मी बार्बेक्यू मिसळच्या मागे लागलो आणि तिथून पुढच्या 6 महिन्यात मी बार्बेक्यू मिसळ उभं केलं. 6 महिन्यात? 6 महिन्यात. वाव, दॅट्स ग्रेट. आणि बऱ्याच गोष्टी सर तुमच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. पण जसं की तुम्ही म्हटलं सगळ्यात मेन गोष्ट की सिंगल प्रोडक्ट मध्ये जाणं, तसं सेम गोष्ट मी हा एक कन्सेप्ट माझ्या कॅफेमध्ये पण अप्लाय केला की माझ्याकडे जेव्हा मी सुरुवात केलेली हजारो प्रोडक्ट्स होते. म्हणजे स्टार्टर्स मध्ये जरी गेलं, ह्याच्यामध्ये गेलं, त्याच्यामध्ये गेलं, सगळीकडे व्हरायटी दिली. कारण की नवीन नवीन जेव्हा बिझनेसमध्ये असतो तेव्हा असं वाटतं की नाही सगळं करूया, पण 1-2 महिन्यांनी जसं वर्षभराने कळतं की
नाही हेच कुठेतरी झालं. स्पेशलाइज बार्बेक्यू मिसळबद्दल हेच झालं. सुरुवातीला आम्ही इथे ब्रेड बटर, सिझलिंग ब्राउनी काय काय देत होतो. तिसऱ्या दिवशी आम्हाला चहा पण देता आला नाही. आम्ही सगळं बंद केलं. ओनली मिसळ. फक्त मिसळवरती फोकस केला आणि मला ती ग्रीप सोडायची नव्हती त्यावेळेस. सो मी म्हटलं की नाही बाकी सगळं बंद राहू देत, फक्त मिसळ. 4 ते 6 ब्रेक घेतला कारण की मला माझ्या स्टाफला पण फ्रेश ठेवायचं होतं. म्हणजे सुरुवातीचं टायमिंग सकाळी 9 ते रात्री 11 होतं. ओके सॉरी सकाळी 7 ते रात्री 11. त्या ह्याच्यामध्ये मी सगळा लोड बघून स्टाफला ब्रेकच मिळत नव्हता. मग मी 4 ते 6 बंद केलं. मी म्हणलं ठीक आहे, आपण जर नीट असू तर कस्टमर वेट करेल. आणि प्राऊडली त्या 3-3, 4-4 तास लोकांनी वेट केले. वाव. आणि मला ती चेन ब्रेक होऊन द्यायची नव्हती. जर मी ते म्हणजे येते म्हणून कसंही घ्या आणि कंटिन्यू केलं असतं तर मग त्या सर्व्हिसमुळे किंवा मग ओव्हरऑल तो डल झाले, स्टाफ बघून लोक रिव्हर्स गेली असती. माझा विचार असा होता की वेटिंगमुळे लोक परत जाऊ द्यात, पण क्वालिटी नीट नाहीये, सर्व्हिस नीट नाहीये म्हणून लोक परत गेली तर ते चालणार नाही. वेटिंगमुळे गेली तर ती परत येतील, पण क्वालिटी नसल्यामुळे, सर्व्हिस नसल्यामुळे गेली तर ती लोक परत येणार नाही. सो मी जसे होतील तसे चेंजेस करत गेलो. सर आणि ह्या पॉडकास्ट थ्रू मला पर्सनली पण खूप फ्रँचायझी मॉडेल बद्दल जाणून घ्यायला मिळालं, तुमच्याबद्दल जाणून घ्यायला मिळालं. थँक्यू. सो अजून बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण आपल्याकडे एक टाइम कन्स्ट्रेंट आहे. सो त्याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न मार्केटिंग बद्दल, तुमच्या पर्सनल लाईफ, बार्बेक्यू मिसल बद्दल किंवा तुमच्या R&Ds आणि स्टाफ कंट्रोल, जेवढे सगळे आपण टॉपिक्स कव्हर केले, नक्कीच ह्याच्यापैकी जरी माणूस या पॉडकास्ट थ्रू इन्स्पायर झाला, तुमच्याशी कोलॅबरेट जरी केलं किंवा जरी स्वतःचं चालू केलं, ते आपलं या पॉडकास्ट थ्रू कॉन्ट्रीब्युशन असणार आहे की लोकांना हेल्प करणं किंवा त्यांचं नॉलेजमध्ये. नक्की. माझा केव्हाही अप्रोच आहे की म्हणजे माझी फ्रँचायझी जरी नाही घेतली तरी मी माझ्या आज गावाकडचे एक फ्रेंड्स आहेत, काही कॉल तर मी अगदी त्यांना बिंदास सगळं सांगतो की हे असं आहे, कारण की वाटल्यानेच ते नॉलेज वाढणार आहे. एक्झॅक्टली. सो हे गिव्ह अँड टेकच्या पॉलिसीज असणार. नक्कीच. आणि पॉडकास्टचा पण एक तेच हेतू आहे, येस, गिव्ह अँड टेक. आणि आय प्राऊड ऑफ यू की तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये थँक्यू. फार चांगल्या पोझिशनला चाललंय. मी तुम्हाला फेसबुकला, इन्स्टाला फॉलो करत असतो. थँक्यू. जे बोलायचं नाही पण खरंच प्राऊड ऑफ यू. थँक्यू. लहान वयात तुम्ही फार छान अचीव्ह करता. थँक्यू सर. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा पुढच्या अजून फ्रँचायझीसाठी. तुमचा बिझनेस असाच ग्रो व्हावा. सो सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत आणि आय होप सो तुम्हाला आमचा थिंक टॉक्स पॉडकास्ट आवडला असेल. 100% आवडला. 100% थँक्यू सर. सो अजून आपण एपिसोड्स घेऊन येऊ तुमच्या बरोबर, अजून माहिती घेऊन येऊ. नक्की मला आवडेल. थँक्यू.